आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळमधल्या सभेत शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया येते। पंतप्रधानांनी आपली आधीची वक्तव्ये आठवावीत। शरद पवार आपले राजकीय गुरु असल्याचं मोदी म्हणाले होते याची आठवण राऊतांनी करून दिली आहे। केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा केवळ पॅकेज जाहीर झालं आणि शेतकऱ्यांना लुटलं गेलं, अशी टीका पंतप्रधान मोदींनी शरद पवारांबद्दल केलेली। ये जो इंडी गठबंधन है, इसकी जब केंद्र में सरकार थी तब क्या स्थिति थी? तब तो कृषि मंत्री भी ये महाराष्ट्र के थे। उस समय दिल्ली से विदर्भ के किसानों के नाम पर पैकेज घोषित होता था और उसे बीच में ही लूट लिया जाता था। प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे खोटं बोलू नये। प्रधानमंत्र्यांनी आपले आधीचे वक्तव्य आठवायला पाहिजे। प्रधानमंत्र्यांचे आधीचे वक्तव्य असे आहेत की शरद पवार हे या देशातले उत्तम कृषी मंत्री होते। मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांचा हात धरून मी राजकारणात आलो। शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत। ही मोदींची वक्तव्य आहेत। आदर्श घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी आपल्या पक्षात घेऊन राज्यसभा दिली। सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार यांनी त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री केलं। त्याच्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यावर त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा अशी मानसिकता या महाराष्ट्रात आणि देशात नाही। ते खोटं बोलतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।